महाराष्ट्रामध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय। मुख्यमंत्री पदाबाबत मोदी आणि शहा जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं। सत्ता स्थापनेत शिवसेनेकडून कोणतीही आडकाठी नसेल असा निरोप शिंदेंनी मोदी आणि शहा यांना फोनवरून कळवलाय। उद्या दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे। या बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भातला महत्त्वाचा निर्णय होईल। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून मौन बाळगून असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक अनुत्तरित प्रश्नांना पूर्णविराम दिलाय। कुठलीही कोंडी आणि कुठलेही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता। मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका। निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही। त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका। तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल। मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर। आणि मग आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, नाही प्रश्न तुम्ही नंतर विचारा। तुम्ही कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले। आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।